नमस्कार, मैं हूं अवधेश और आप देख रहे हैं बवंडर इंडिया टीवी। इस हम खड़े हैं उत्तन परिसर में, जहां पे कोली समाज के साथ में एक बैठक महाराष्ट्र के मत्स्य व्यवसाय मंत्री नीतीश राणे और विधायक नरेंद्र मेहता ने एक बैठक ली। यहाँ की समस्याओं को उनसे जानना चाहा और उनसे वादा भी किया है कि उनकी जो भी सारी समस्या है उन समस्याओं का जल्द से जल्द वो समाधान करेंगे। पत्रकारों से बात करते हुए उन्होंने और क्या कहा, आइए देखते हैं। काय बोला काय या भागाचे कार्यसम्राट आमचे आमदार, आमचं नेतृत्व सन्मान्य नरेंद्र मेहताजीच्या विनंतीवरून आणि पाठपुराव्यामुळे आज मत्स्य आणि बंदर मंत्री म्हणून मी इकडच्या कोळी समाजाशी संवाद साधण्यासाठी आलो। असंख्य त्यांचे प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडले। त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की आमच्या देवाभाऊचं सरकार हे मच्छीमारांचं हित बघणारं सरकार आहे, मच्छीमारांचं कल्याण करणारं सरकार आहे। म्हणून ज्या ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा ह्या आमच्या उत्तम विभागाचा पुरे करण्याची जबाबदारी ही माझी असेल। उत्तमचा कायापालट करायचं असेल तर इथे कमळच्या विचाराचा नगरसेवक निवडून द्या ही विनंती घेऊन आम्ही आलेलो आहे। अनेक महिन्यापासून स्थानिक लोक तुमच्याकडून वेळ मागत होते, तुम्ही त्यांना वेळ दिलेला नाही। आज निवडणुकीच्या ऐन मोमेंटवर तुम्ही इथं आलेले आहे। कोण बोललं वेळ मागत होते? मला कोणी माझ्याकडे विनंती अर्ज आलेला नाही। तुला कदाचित तुझ्याकडे माझी कमी माहिती असेल, पण मित्रा अगर कोणी वेळ मागितली तर माझे दरवाजे उघडे आहेत। आम्ही 24 तास लोकांमध्ये राहणारे लोक आहोत, म्हणून कधी आता उशिरा मागितलं असलं तरी वेळे अगोदर काम करून देण्याची जबाबदारी माझी आहे। अजून 5 वर्ष मी सरकारमध्ये आहे, चिंता करू नको। तसा तर तिकडचे सगळे फोटो काढून ठेवा आणि मग इथे मॅच करा। बघा, आमच्या मेहता साहेबांना या सगळ्या पद्धतीची माहिती आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली इथे कोणावर अन्याय होणार नाही एवढा विश्वास तुम्हाला देतो। बघा, एलईडी पूर्ण पद्धतीने बंदी आहे एलईडीवर। तरी अगर कोण इथे मस्ती करत असेल, मी माझे अधिकारी इथे स्वतः बोलून घेतलेले आहेत। मी स्वतः काळजीपूर्वक लक्ष घालून एलईडीचा पूर्ण नायनाट करीन। म्हणजे कोणी अगर इथे एलईडी करत असेल तर आज तुमच्या माध्यमातून त्यांना धमकी देऊन जातोय, चेतावणी आणि धमकी। परत माझ्या उत्तरमध्ये एलईडी केली ना बोट राहणार ना एलईडीचे लाईट राहणार, आणि अशी कारवाई करून ना तर पाकिस्तानचा अब्बा पण आठवणीत राहील। साहेब, इथं जे स्थानिक जे मच्छीमार आहे, आज पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे जे नुकसान होतं त्यांची भरपाई भेटत नाही। म्हणून तर मित्रा आम्ही कृषीचा दर्जा दिलाय। पहिला जेव्हा आपलं नुकसान व्हायचं तेव्हा तुटपुंज मदत आपल्याला भेटायची, कमी मदत भेटायची। आता शेतकऱ्यांना जशी मदत भेटते तशीच मदत, तेवढीच मदत, भरगच्च मदत ही आपल्या मच्छीमारांना भेटण्यासाठी मार्ग ओपन झालेला आहे।